स्कूल ठीक करो या अभियानाअंतर्गत सीजेपीचे अभिजित दिपके आज लातूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी लातूरच्या उजनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी केलेली आहे। जात धर्म कुठेही जाणार नाही, मात्र मुलांच्या शिक्षणासाठी आवाज नाही उठवला तर त्यांचं भविष्य हातामधून निघून जाईल असं यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। एक मिनिट, हे खरं सांगते, राज्यभरामधील अनेक शाळांची पाहणी अभिजित दिपके यांच्याकडून केली जाते। शाळांमधील दुरवस्थाही सरकारसमोर मांडली जाते आणि ही दुरवस्था दुरुस्त केली जावी, शाळेमध्ये ज्या गैरसोयी आहेत त्या दुरुस्त केल्या जाव्या असं देखील अभिजित दिपके यांच्याकडून या पाहणी दौऱ्यादरम्यान मागणी केली जाते। सध्या ते लातूर दौऱ्यावर आहेत आणि तिथल्या शाळांची देखील त्यांच्याकडून पाहणी सुरू आहे। हे जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण ज्यांना करायचं त्यांना करू द्या। त्याच्यामुळे तुमचा काय फायदा नाही होतो। तुमचा काय फायदा झालाय का? त्यांच्या सीटा वाढतात, त्यांचे मतं वाढत असतील, तुमचं काय वाढतंय? तुमची पगार वाढते का त्याच्यानी? तुमच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा वाढतोय का त्याच्यानी? मग कधीपर्यंत त्याच्यात जाणार आहे आपण, त्या भानगडीत पडणार आहे? आपल्याला कुठं ना कुठं भविष्याचा विचार करायचा आहे। हे जे मुलं आज खाली बसलेत ना जमिनीवर, ते भविष्य, जर त्यांना आज आपण चांगल्या सुविधा नाही दिल्या तर हे जे आपल्या देशाचं भविष्य आहे ना ते पाण्यात जाईल, ते नाही होऊ द्यायचं आपल्याला।